ज्ञानेश्वरी पठण अध्याय 6 ओव्या 241 ते 260 श्लोक 0 तेत तृप्तीचेनी संतोषे गरळजे ओमी मुखे तेथे तियेचेनी पियुषे प्राणुजिये तो अग्नियातुनी निघे परिसबाय निवऊची लागे ते वेळी कसू बांधिती अंगे सांडीला पुढती मार्ग मोडिती नाडीचे नवविध पण वायोचे जाय म्हणून शरीराचे धर्मू नाही इडा पिंगळा एकवटती गाठी तिनी सुटती साही पदर फुटती चक्रांचे मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू तो वातीवरी पवनू दिवस्थिता दिसे बुद्धीची पुळिका विरे परिमळू घ्राणी उरे तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी तव वरिले कडुनी डाळे चंद्रामृताचे तळे कानवडेनी मिळे शक्तिमुखे तेने नाकळे रस भरे तो सर्वांगा माझी संचरे जेथीचा तेथ मुरे प्राणपवनू तातले मुसे मेण निघोनी जाय जैसे मग कोंदली राये रसे ओवतलेनी तैसे पिंडाचे नि आकारे ते कळाची कावतरे वरी तोचेचे नि पदरे पांघरुली असे जैशी आभाळाची बुंथी करुणिराये गबस्ती मग पिटलिया दीप्ती धरुनिये तैसा आहाच वरी कोरडा त्वचेचा असे पातोडा तू जडोनी जाय कोंडा जैसा होय मग काश्मीरीचे स्वयंभ कारत्न बीजान निघाले कोंब अवयव कांतीची भांब तैसे दिसे ना तरी संध्या रागीचे रंग काढूनी वळिले ते अंग अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळीले कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे ओतीव
मद पाहता सवैव शांतीचे ते आनंद चित्रींचे लेप ना तरी महासुखाचे रूप की संतोष तरुचे रूप थांबले जैसे तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नाना सासिन्नला मळा कोवळीकेचा ओ काजे शारदीयेचे निवोले चंद्रबिंब पालेले का तेजची मूर्त बैसले आसनावरी तैसे शरीर होय जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये मगत देहाकृती बिहे कृतांतुगा वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी विघडे लोपली उघडे बाळदशा रामकृष्ण हरी।